मी संदीप बोलतोय. ते बेळेच्या वाढदिवसासाठी ऑर्डर द्यायची. पण आपण कोण संदीप? तुमचं सरनेम काय? सरनेम काय? आडनाव काय तुमचं? ग्रामोपाध्ये. एक मिनिट थांबा तुम्ही. कुठं? बेळेच्या इथे थांबू. कोण? बेळेची ऑर्डर द्यायची. मी परवा येऊन गेलेलो की. किशोर भोसले काय? नाही, मी त्यांचा मुलगा बोलतोय. मला फक्त 72 लोकांची ऑर्डर द्यायची असेल तर किती खर्च येईल विचारायचं होतं. 10 रुपये भेल. 10 रुपये किती होत्या? 10 रुपयात होईल सगळं? का 10 रुपयेच नाही, 10 रुपये नाही की भेल. भेल क्वालिटी आपली बघा, तुम्हाला का माहिती असेल. क्वालिटी क्वालिटीला तुम्हाला माहिती असेल तो. माहितीये? तुम्ही खाल्लाय का नाही भेल आपल्याला कधी? कधी वाढदिवसाला ऑर्डर द्यायची आहे. तीच आपली क्वालिटी तुम्ही बघा. हा, आमच्या मुलाचा वाढदिवस आहे त्यावेळेला मी तुम्हाला ऑर्डर देणार आहे. हा दिले की तुम्ही सांगा काय करा. रंकाळ्यावरती या संध्याकाळी बोलू आपण. रंकाळ्यावर नाही, घरी करणार आहे वाढदिवस. हो, तुम्ही रंकाळ्यावर या की इथं ऑर्डर द्यायला देईन. काय असेल ते तुम्ही क्वालिटी बघा, पाणीपुरी बघा, भेल खाऊन बघा, आईस्क्रीम खाऊन बघा. खाल्ले की ते सगळं खाल्ले. रंकाळ्यावर घरी वाढदिवस करणार आहे. रंकाळ्यावर तुम्हाला तुम्ही वाढदिवस घरी करा नाही तर रंकाळ्यावर करा नाही तर शाळेपेठाचा करा. पण मी काय म्हणले, तुम्ही रंकाळ्यावर या म्हणले आज संध्याकाळी. का बरं? ऍडव्हान्स द्यायला पाहिजे. ऍडव्हान्स दिलाय की? दिलाय होय? हा. कधी दिलाय? 50 लोक मी त्या दिवशी सांगून गेलो होतो. 22 लोक वाढलेले आहेत. मी सांगतो ऐकून घ्या. नाही, पण 50 लोकांचा मी ऍडव्हान्स दिलेला होता. हा बरोबर 72 आहेत ना. 72 लोकांच्या माणसं वाढलेली आहेत. किती खर्च वाढेल ते हा, विचार. सांगतो. एक भेलला 10 रुपये. किती रुपये? किती रुपये ठरवले तुम्हाला ते पप्पानी? मला काय रेट माहिती तुमचा? मलाच विचारतोय किती रुपये म्हणून. अहो हा हॅलो. हा अहो तुम्ही आता 50 लोकांची ऑर्डर दिली आहे बरोबर आहे? होय. आलेत काय लता मॅडम? अहो यांनी नाही बाहेर गेल्या तर आपण कोण करत? अहो मी सांगितले की संदीप म्हणून राजारामपुरीतनं ग्रामोपाध्ये बोलतोय. राजू उपाध्ये राजारामपुरीतनं बोलतोय. हा बोल. ग्रामोपाध्ये. हो, राजोपाध्ये कोण? हा ग्राम्य उपाधी काय? बरं कानोपात्रे नव्हे, हा राजोपाध्ये म्हणलो मी. ग्रामोपाध्ये कोण? हा बरोबर बोलला. हा ऑर्डर देऊन गेलाय का तुम्ही? ते आता कोण आता होते ते म्हणाले तुम्ही 50 लोकांची ऑर्डर दिली आहे का विचारत होते. अहो मग तुम्ही किती लोकांची ऑर्डर दिलाय? 72 लोक वाढले तो 22 लोक. असं का करताय? बरोबर असून दे की 72 आहेत की नाही असून दे. पण असू दे म्हणजे आहेतच की. तुम्ही भेलचा ऑर्डर महाराजांच्याकडे दिलाय का मुलग्याकडे दिलाय? कोण महाराज? तुम्ही मेन ऑर्डर दिलाय कुठे सांगा जरा. तुम्ही भेळ 8 रुपयाने विकताय ना तिथं? अहो आमची इकडे कशी आम्ही जर आमचा 10च्या असते 15चे आहे. तुम्हाला ऑर्डरीला आम्हाला 1 रुपये ऍडजस्ट करायलाच लागतोय हो तसं कमी. का बरं? का बरं म्हटलं आता मग ही तुम्ही चेष्टा करताय काय? कोणाची? अहो 2 मिनिटं. आता एकदम जर ऑर्डरीचं गिऱ्हाईकाने जवळचं असलं तर ते आम्हाला परवडत असलं तर आम्ही कमी करून देतोय हो. कोणाच्या जवळचं? बरं 2 मिनिटं. आमच्या मिस्टरांचा नंबर देतात. मी काय म्हणते लक्षात आलं का तुमच्या? आलं की. तुम्हाला समजत नाही मी काय म्हटलेलं ते? अहो आम्हाला समजा तर तुम्ही आम्हाला पूर्ण अडाण्यात काढायला लागलाय. हो ऑर्डर दिली आपण म्हणताय दिला द्यायची पण आणि पण 50 लोकांची ऑर्डर कोणी दिल्या? काय माहिती नाही आम्हाला. ऑर्डर दिलेली माहिती नाही. आमच्या काय घरी काय मिस्टरांनी बोलाय नाही. पण 72 लोक आमच्या वेळेसाठी माणसं आहेत. त्यातले 50 लोकांची ऑर्डर दिली तर 22 लोक वाढले की नाही मला सांगा. वाढले तर वाढवून देत. मग असं का तुम्ही म्हणायला लागलाय ऑर्डर दिले का नाही दिले का? अहो आम्हाला माहिती नव्हती. घरी बोलायला नाहीत. कल्पना दिलेली नाही. कोण कल्पना? हॅलो मला सांगा तुम्ही. आम्ही जर 72 लोकांच्या माणसांची ऑर्डर दिली असेल आणि 50 लोकांचं आधी सांगितलं असेल तर राहिलेल्या लोकांचे वाढणार की. बरोबर आहे. मग ते तुम्हाला सांगायला नको का? आम्ही सांगा बरं. हा पैसे भेलचं वाढणार होते. नाही पण आम्ही ऑर्डर वाढली तुम्हाला आधी कल्पना द्यायला नको का सांगा बरं. पाहिजे की तुम्ही. मग तुम्ही असं काय म्हणाला वाढू दे की काय म्हणाला? म्हणजे आम्ही चूक करायला लागलोय का तुम्हाला? तसं म्हणत नाही. तुम्ही असं तुम्ही बोलणं चुकीचं आहे ना तुमचं की तुम्ही असं काय बोलता वेड्यात करायला? इकडं आहे का तुमची 22 नव आणि 50 वाढून देत आम्हाला बरंच आहे. 50 कशासाठी वाढतील मला सांगा? 22 लोक जर वाढणार असतील मी सांगायला लागलो तर 50 लोक वाढतील कशी? 2 मिनिटं. पप्पांचा फोन नंबर दिलेला आहे माझ्याकडे. पप्पांचा नंबर आहे, मम्मीचा नंबर आहे. हॅलो हॅलो. हा मी जरा सांगते व्यवस्थित आहे का? शिव नंबर कोणाचा आहे? तुम्ही ज्या नंबरवर फोन केला हा नंबर कोणाचा आहे? तुमचाच आहे ना? कुठला? तुम्ही आता कोणाच्या फोनवर फोन केला आहे? त्याचा काय संबंध आहे? अहो तुम्हाला ते पप्पा फोन करतील आले. आम्हाला काय माहित नाही. आमच्या घरात काय सांगितलं नाही काय. तुम्ही आम्हाला आता बंद करा फोन. ते पप्पा तुम्ही बघा. भेळ तुम्ही देताय ना? भेळचा गाडा आहे तुमचा? वेळ चालू आहे ना दुकान आमचं. रंकाळा टॉवरला? नाही रंकाळ दुकान आमचं.